सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि सध्या आपण वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित लेखमाला, जी डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित आहे. मागच्या भागात आपण बघितलं की आनंदीबाई, गोपाळराव सगळे पुण्याला पोचले होते आणि मेंदळ्यांचं औषध त्यांना मिळणार की नाही याबद्दल बोलणं चाललं होतं. तर पुढे बघूया. माटे वैद्य आणि गोपाळराव बापूसाहेब मेंदळे यांच्याकडे आले. सोप्यात बापूसाहेबांचे 2-4 शिष्य रोगांची नाडी परीक्षा करत होते. क्षणाची उसंत नव्हती. बापूसाहेब कुठे आहेत विचारल्यावर वरच्या मजल्यावरच्या दिवाणखान्यात असल्याचं शिष्यानं सांगितलं. दिवाणखान्यात मध्यभागी लोडाला टेकून बापूसाहेब बसले होते. त्यांच्याकडे पाहून त्यांच्या श्रीमंतीचं प्रदर्शन होत होतं. 2-3 नगरशेठ हदबीनं बसले होते. बाळशास्त्री आणि गोपाळराव आत गेले. मेंदळेंचे चरण स्पर्श करून उभे राहिले. आपल्या घाऱ्या डोळ्यांनी दोघांकडे बघितलं. काहीच बोलले नाहीत की दखल घेतली नाही. नगरशेठांशी बोलत राहिले. गोपाळराव आणि बाळशास्त्री त्यांचं बोलणं संपण्याची प्रतीक्षा करत मान झुकवून उभेच राहिले. 5-10 मिनिटांनी नगरशेठ निघून गेले. तीव्र दृष्टीने बाळशास्त्रींकडे पाहत विचारले, का आलात? बाळशास्त्री अडखळत म्हणाले, हे गोपाळराव जोशी यांचं काम आहे. यांची बायको आनंदीबाई अतिशय आजारी आहे. अमेरिकेतून शिकून आली आहे. डॉक्टर म्हणतात तिला क्षय आहे. मग मी काय करू? बाळशास्त्री हात जोडून म्हणाले, आपण साक्षात अश्विनी कुमार आहात. आपल्यापुढे राज्ययक्ष्मा काय आहे? गोपाळराव हात जोडून विनवत म्हणाले, आपण एकदा घरी चला. माझ्या बायकोनं अमेरिकेतून आल्यापासून आपला औषध घेण्याचा ध्यास घेतला आहे. आपण चलाच. तुम्ही आलात तर तिला आयुष्य लाभेल. संतापाने मेंदळे म्हणाले, असल्या बायकांना आयुष्य लाभून काय उपयोग? गोपाळराव म्हणाले, तिने इतकी तपश्चर्या करून विद्या मिळवली. तिरस्काराने मेंदळे म्हणाले, ही बया पाताळ लोकी गेली, एकटी राहिली, परपुरुषांबरोबर बोलली, बसली, अभक्षभक्षण केलं, ब्राह्मणत्वाला काळीमा फासला. गोपाळराव चकित होऊन म्हणाले, तसं काही झालेलं नाही. मी नवरा म्हणून तिची ग्वाही देतो. एकदा चलाल तर बरं होईल. मेंदळेंनी तोंड फिरवलं. रागाने बाळशास्त्री म्हणाले, तुला विद्या शिकवली अशा अगोचरबाईसाठी माझ्याकडे येण्याची तुझी हिंमत झालीच कशी? आपण गैरसमज करू नका. रोगी मरणाच्या दारात आहे. मला शहाणपण शिकवू नकोस. असली माणसं मेली काय आणि जगली काय मला सारखंच. मला माझी विद्या बाटवायची नाही. आणि ताड ताड पावलं टाकीत निघून गेले. थोडं पुढं जाऊन थांबून म्हणाले, बाळ, मी दिलेली विद्या या बाईच्या कारणी लावली तर ती निष्फळ होईल, हा माझा तुला शाप आहे. आणि निघून गेले. मोठ्या हॉलमध्ये गोपाळराव आणि बाळशास्त्री सुन्नपणे उभे होते. जिना उतरून दोघेही घराकडे निघाले. गोपाळरावांना घरात जावेसं वाटेना. आतल्या खोलीत आनंदी कणाकणाने झिजत पडली होती. धीर करून आत गेले. आनंदीच्या खोलीत जाताना मन भरकटले. तसेच आत गेले. आनंदी उत्सुकतेनं नवऱ्याकडे पाहत होती. गोपाळरावांनी चेहरा निर्विकार ठेवण्याचा प्रयत्न केला, पण आनंदी समजायचं ते समजली. मग त्यांनी तिथे घडलेली सगळी हकीकत कथन केली आणि हसू लागले. आनंदी त्यांच्याकडे पाहत होती. अशा तऱ्हेने हसणं, वाह्यात बोलणं अलीकडे त्यांनी सोडलं होतं. आता पुन्हा ते जागं झालं होतं. आनंदीला विलक्षण थकवा आला. सगळ्या आशा संपल्या होत्या. डोळे मिटून घेतले. म्हणाली, आता पुढे काही करायचं नाही. सगळं संपलं, सगळं संपलं. 2 तासांनी तिला जाग आली. जीव आत ओढत होता. गोपाळराव बाहेर गेलेले होते. इतरांनी धावपळ करून बाळशास्त्रींकडून चाटण आणलं. प्रकृती कमी जास्त होत होती. जागा फुकट होती. पण घरात असणाऱ्या 5-7 माणसांच्या खर्च अवाढव्य होता. जवळ कपर्दिक नव्हती. मोठमोठे लोक समाचाराला येत, गोड बोलत, पण पैशाची मदत होत नव्हती. गोपाळराव हिंदुस्थानात आल्यापासून क्षणभरही तिला दुसऱ्यावर विसंबवत नव्हते. पण आता घरात पाय ठरेना. पैशाची व्यवस्था कशी करावी हा मोठा प्रश्न होता. एका दुपारी मोठ्या रुबाबात मुजुमदार आले. तक्क्याला टेकून आनंदी बसली होती. बराच वेळ बोलले. आनंदीला ऐकणं अशक्य झालं, पण इलाज नव्हता.
आनंदीला मनातून वाटे की आता लवकर जातील तर बरं. इतक्यात सासूबाई तरातरा बाहेर आल्या. उंबरठ्यात उभे राहून म्हणाल्या, येथे येणारे सारेच कौतुक करतात, पण आज आम्ही कसे दिवस काढतो याची कोणाला कल्पना आहे का? क्षयासारखा रोगी, जवळ दमडी नाही. तुम्ही सरदार, जमीनदार, स्वतःहून तुम्हाला समजायला हवं. मुजुमदारांनी आठ्या घालून दोघींकडे पाहिलं. उभे राहिले. दरबारी पद्धतीचा नमस्कार करीत म्हणाले, येतो. मला कल्पना नव्हती. ते निघून गेले. आनंदीला सासूबाईंचं बोलणं आवडलं नाही, पण विरोध करण्या इतकी शक्ती तिच्यात नव्हती. शरीर क्षीण होत चाललं होतं. गोपाळराव बाहेरच राहत होते. त्यांचा मूळ उचापती स्वभाव जागृत झाला होता. 2 दिवसांनी रायबहादूर कीर्तने आले. आत येऊन बसले. थोडा वेळ थांबून विचारले, सरदार मुजुमदार आले होते ना? आनंदीनं मान डोलावली. ते सांगू लागले, परवा गव्हर्मेंट हाऊसवर पार्टी होती. विलायतेहून आलेल्या बायांची कशी दुर्दशा होते हे तिखट मीठ लावून सांगत होते. त्यात तुमची स्थिती त्यांनी सांगितली. त्यांनी सांगितलं एका भावनेनं, पण परिणाम वेगळाच झाला. तो काय? आनंदीनं विचारले. गव्हर्नर साहेबांची पत्नी लेडी रे यांच्या कानावर गेलं. त्यांनी आणि मैत्रिणींनी मिळून 100 रुपये गोळा करून तुम्हाला देण्यासाठी माझ्याजवळ दिले. आनंदीच्या डोळ्यात पाणी तरळलं. कार्पेंटर मावशीची आठवण झाली. मेंदळेसारख्या विख्यात वैद्यानं घरी येण्यास नकार दिला. इतके लोक येऊन भेटून जात होते, पण मदत करायची इच्छा कोणालाही झाली नाही. आपल्याबद्दल एका गोऱ्या बाईचं मन रवलं आणि आपल्याच देशवासियांची मनं पत्थरासारखी झाली. हे शल्य तिला जाळत गेलं. रावबहादुरांनी 100च्या नोटा काढून तिच्या पुढे ठेवल्या. त्या रात्री आनंदीबाईंना झोप बरी लागली. खोकल्याचा त्रास कमी झाला. दुसऱ्या दिवशी डाकेनं पत्र आलं. आश्चर्य वाटून तिनं पत्र उघडलं. पत्र मोडीत होतं. खाली सही बघितली. बाळ गंगाधर टिळक. तिनं वाचायला सुरुवात केली. आपण परदेशात जाऊन किती कष्टानं विद्या संपादन केली याची आम्हाला कल्पना आहे. आधुनिक काळातील सर्वश्रेष्ठ स्त्रियांमध्ये आपली गणना आहे. आपल्याला पैशाची आवश्यकता आहे असं काल कानावर आलं. सरदार दरकदारांच्या नादी लागू नये. हे लोक नाच रंगात, नशा पाण्यात हजारो रुपये उडवतील, पण चांगल्या कार्यासाठी पैही देणार नाहीत. उलट टवाळी करून गावभर बभरा मात्र करतील. आमचा वर्तमानपत्राचा व्यवसाय आहे. विशेष प्राप्ती नाही. तरीसुद्धा आपणास 100 रुपये पोचावेत अशी इच्छा आहे. उद्या गोपाळराव आमच्या कचेरीत आले तर त्यांच्याजवळ देईन. आपले यश इतके उज्ज्वल, कर्तबगारी इतकी थोर आहे की आपल्याला यापेक्षा मोठी मदत करायला हवी, पण आज मला शक्य नाही. याबद्दल खेद वाटतो. या पैशांबद्दल कुठेही वाच्यता करू नये. गोष्ट गुप्त राहावी अशी इच्छा आहे. परमेश्वर कृपेने आपण लवकर बरे होऊन तुमच्या ज्ञानाच्या, कर्तृत्वाचा आपल्या देशाच्या बांधवांना उपयोग व्हावा अशी प्रार्थना आहे. उद्या गोपाळरावांना जरूर पाठवावं, अनमान करू नये. बराच वेळ आनंदी ते पत्र हातावरून घेऊन बसून राहिली. मग उशीत तोंड खुपसून ढसाढसा रडायला लागली. त्याच वेळी गोपाळराव आत आले. तिला रडताना बघून हसून म्हणाले, रडायला काय झालं? अजून मी जिवंत आहे. माझी आई जिवंत आहे. अजून रडायची वेळ आलेली नाही. आनंदीला हुंदके आवरेना. तिचं पत्र तिनं गोपाळरावांपुढे टाकलं. गोपाळरावांनी ते वाचलं आणि नेहमीच्याच आपल्या कुत्सित स्वभावानुसार म्हणाले, चला, यांना काहीतरी मनाची लाज वाटली. निदान 100 रुपये पाठवावेसे वाटले. खूप झाले. आनंदीनं विचारलं, यात तुम्हाला काहीच वाटत नाही? ते फेऱ्या घालत राहिले. आनंदी म्हणाली, मला फार शरम वाटते. काय मिळवलं? अमेरिकेत गेली, हाडाची काडं केली आणि आता सदावर्तात जेवण्याची पाळी आली. काय ही भयंकर स्थिती. संध्याकाळच्या कातरवेळी ती ढसाढसा रडली. म्हणाली, क्षयरोग बरा, तो सहन करता येतो, त्याचा कुठेतरी अंत आहे, पण सध्याची परिस्थिती क्षयरोगापेक्षाही महाभयंकर आहे. अगदी सहन होत नाही. गोपाळरावांनी फेऱ्या थांबवल्या. वेड्यासारखे तिच्याकडे नुसते पाहतच राहिले. तिचा देह अस्थिपंजर झाला होता.
डोळ्यातून पाणी गळत होतं. रडताना चेहरा विद्रूप दिसत होता. आवाज ऐकून सासूबाई उंबरठ्यावर येऊन उभ्या राहिल्या. आनंदीनं आपल्या शक्तिहीन हातानं कपाळ बडवून घेत म्हणाले, कुठे होते मी आणि कुठे आले? मी एका इनामदाराची मुलगी आहे. आमच्या घराण्यात कुणी कधी दान घेतलं नाही. लोकांनी मला दया दाखवावी, जिवंत राहण्यासाठी पैसे द्यावेत. कसं सहन करू मी हे सारं? परमेश्वर इतका दुष्ट आहे की मरणही लवकर देत नाही. गोपाळराव जोडा घालून बाहेर निघून गेले. सासूबाई हादरल्या. आनंदीचं कपाळ बडवून घेणं त्यांच्या स्त्री मनाला फार अशुभ वाटलं. त्या तिच्याजवळ जाऊन तिचे दोन्ही हात त्यांनी धरले आणि तिला झोपवलं. त्या म्हणाल्या, भरल्या घरात अशी रडू नकोस. जे जे होईल ते पाहत राहा. तू स्वस्थ पडून राहा. तिनं डोळे मिटून घेतले. 2 दिवस गोपाळराव घरी आलेच नाहीत. तिच्या प्रकृतीचं रडगाणं तसंच होतं. तिच्या मनानं घेतलं, आपण आता येथून उठणार नाही. घरात माणसं खूप जमली होती. खर्च भरमसाठ वाढला होता. रात्र रात्र तळमळून काढावी लागे. दिवसा लोकांच्या गप्पा, जुन्या कुठल्या कुठल्या आठवणी निघत, त्यामुळे विश्रांती मिळतच नव्हती. कसे बसे दिवस ढकलणं चालू होतं. गोपाळरावांचा स्वभाव पाऱ्यासारखा होता. हाती धरू म्हटलं तरी सापडत नव्हता. अमेरिकेतून आले तेव्हा पहिले काही दिवस आनंदीच्या अंथरुणापासून क्षणभरही दूर नव्हते जात. रात्रीच्या रात्री जागून काढल्या होत्या. खूप शुश्रूषा केली होती. आता स्वभावाने पलटी खाल्ली. ते कधी कधीच घरी येत. आले तरी नीट बोलत नसत. अंथरुणाजवळ तर मुळीच येत नसत. कधी कधी आलेच तर तीच बोलण्याचा प्रयत्न करीत असेही त्यांना तिने स्वतःपासून मुक्त केले होते. महाप्रयाणाची तयारी करताना भावबंध सोडावे लागतात. निर्वानिरव करावी लागते. आनंदीनं गोपाळरावांपासून सुरुवात केली होती. वैद्याच्या औषधाला गुण येत नव्हता. दुसरा वैद्य बघावा तर गोपाळरावांचा पत्ता नव्हता. धाकटा दीर गावात चौकशी करत होता, पण पत्ता लागत नव्हता. 3ऱ्या दिवशी दीर घरी येऊन म्हणाला, बहिणी, दादाचा पत्ता लागला. ते एका लग्नात गुंतले होते. कुणाचं लग्न? अगं बहिणी, कशाचं लग्न आणि काय? हल्लीच्या विवाह पद्धतीवर ताशेरे ओढण्यासाठी गाढव गाढवीच्या लग्नाचा घाट घातला होता. धाकट्या दिराला खूप राग येत होता. दादाच्या अशा वागण्यानं घरात बायको मृत्यूशय्येवर पडलेली असताना दादाने असे उपद्व्याप करावेत याची त्याला चीड येत होती. ती डोळे मिटून स्वस्थ पडली. संध्याकाळी गोपाळराव अचानक घरी आले. तिच्या खोलीत फेऱ्या मारू लागले. थोडेसे गाढवागाढवीच्या लग्नावर चर्चा झाली. तिचं मत विचारल्यावर ती म्हणाली, मला मतच नाही. खोटं बोलू नकोस. काय वाटेल ते खरं खरं सांग. ती म्हणाली, खरं बोलायचं तर खूप बोलता येईल. मग बोल की. खरंच बोलू? ती म्हणाली, इतके दिवस धीरच झाला नाही. सारखा तुमचा धाक होता. अलीकडे धाकच वाटेनासा झाला आहे. सगळ्याच्या पलीकडे गेले. तिला जोरदार खोकल्याची उबळ आली. त्यांनी जवळ येऊन तिच्या पाठीवर हात फिरवला. कपड्याने तोंड पुसलं आणि ती म्हणाली, मंडळी, आनंदीबाई आता काय म्हणतायत ते आपण पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताई, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.